नमस्कार बालमित्र हो. तर चला मी आज कुठे आले आहे तर मी आज आले आहे कोकणामध्ये. तर हा आहे निसर्गरम्य वातावरण आणि हा समुद्र. वाव, किती छान वाटत आहे हे सगळं. तुम्हाला जर कुठे फिरायला जायचं असेल तर नक्की तुम्ही कोकणामध्ये एकदा का होईना फिरायला जा. तुम्हालाही खूप आवडेल. आम्ही तर खूप एन्जॉय केलं. चला म्हटलं मुलांसोबत पण आपला छोटासा ब्लॉग आज बनवून त्यांनाही दाखवूया समुद्रकिनारा किती छान असतं ते. तुम्ही एकदा नक्की कोकणामध्ये फिरायला जा. तिथले वातावरण खूप छान आहे आणि खूप छान वाटतं, आपल्या मनाला शांती मिळते. खरंच कोकण खूप छान आहे. आणि ते सगळेच या राईडचा आनंद घेत आहेत. खूप छान. नंतर मग आम्ही समुद्रावरून मग निसर्गरम्य वातावरणामध्ये गेलो आणि तुम्ही पहा हा काय सुंदर नजारा आहे. एकदा पाहून घ्या. हे नारळाची झाडं, सुपारीची झाडं एवढे सुंदर आणि खूप मोठी मोठी आहेत आणि खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे इथे. तर आम्हाला खूप आवडलं. पाण्यासाठी एवढं छान होतं ना हे. वाव. त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करा आणि पहा हे नारळाची झाडं. इथे गेल्यानंतर खूप काही आपल्याला शिकायला मिळतं. आता हे बघा, खूप उंच असे हे सुपाऱ्यांची झाडं आहेत. खूप म्हणजे खूप उंच आहेत हे. त्यानंतर पुन्हा आम्ही दुसऱ्या बीचवरती गेलोत आणि तिथेही खूप छान वाटलं. आणि संध्याकाळचा सनसेट होण्याच्या टायमिंगमध्ये आम्ही तिथे गेलो होतो, त्याच्यामुळे अजून खूप छान समुद्र दिसत होता. पहा किती एन्जॉय करतात इथे आलेले फिरायला सगळेच. आणि लाटा तर खूपच छान दिसत होत्या. मन अगदी प्रसन्न झालेलं. आणि नंतर हे पहा कशा गाड्यांच्या राईड चाललेल्या आहेत. खूप छान. संध्याकाळच्या टायमिंगला जास्त पर्यटक इथे आले होते, कारण सगळ्यांना सनसेट पाहायचा होता. आणि तुम्ही पहा किती छान वाटत आहे आता. आणि इथे आलेला प्रत्येकजण अगदी तहानभूक हरपून या समुद्रामध्ये एन्जॉय करत होता. परत इथे गाड्यांच्या राईड त्या पण सगळे एन्जॉय करत होते. वाव, खरंच खूप छान अशी ही ट्रिप झाली आमची. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्र हो.